नमस्कार मित्रांनो. जेव्हा आपण हैदराबाद म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर येतो चार मिनार किंवा बिर्याणी. पण चार मिनारपासून हाकेच्या अंतरावर एक अशी जागा आहे जिथे पाऊल ठेवताच तुम्ही थेट 18व्या शतकात पोहोचता. हा आहे चौमोहल्ला पॅलेस. एकेकाळी हैदराबादच्या निजामांचे अधिकृत निवासस्थान आणि सत्तेचे केंद्र. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे राहणीमान कसे होते, या राजवाड्याचे नाव चौमोहल्ला का पडले, चला आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवूया निजामांचा शाही थाट. चौ म्हणजे चार आणि मोहल्ला म्हणजे राजवाडा, म्हणजे चार राजवाड्यांचा समूह. या राजवाड्याचे बांधकाम 1750 मध्ये सालाबत जंग यांनी सुरू केले, पण ते पूर्ण व्हायला साधारण 100 वर्षे लागली. 1857 ते 1869च्या दरम्यान पाचवे निजाम अफजल उद दौला यांच्या काळात याचे काम पूर्ण झाले. मजेची गोष्ट म्हणजे या पॅलेसची वास्तुकला इराणच्या शाह पॅलेस सारखी दिसते. इथे तुम्हाला मुघल, पर्शियन आणि युरोपियन अशा तिन्ही शैलींचे सुंदर मिश्रण पाहायला मिळेल. आता आपण आलो आहोत या पॅलेसच्या सर्वात महत्त्वाच्या भागात, खिलाफत मुबारकमध्ये. हा आहे भव्य दरबार हॉल. इथेच निजामांचा दरबार भरायचा. वरती बघा, हे जे 19 भव्य झुंबर तुम्ही पाहतात ते खास बेल्जियमहून मागवण्यात आले आहे. आजही जेव्हा हे दिवे लावले जातात तेव्हा हा हॉल सोन्यासारखा चमकतो. समोरच आहे तख्त ए निशान, म्हणजेच निजामांची बसण्याची जागा. इथे उभे राहिल्यावर तुम्हाला खरोखरच एका राजासारखे फील येईल. हा पॅलेस 2 भागात विभागलेला आहे. पहिले आहे दक्षिण अंगण. हा सर्वात जुना भाग आहे. यात 4 प्रमुख महाल आहेत: अफजल महल, मेहताब महल, तैनियात महल आणि आफताब महल. दुसरे आहे उत्तर अंगण. इथे आहे 12 इमाम, एक लांब कॉरिडॉर जिथे पाहुणे थांबायचे आणि प्रशासकीय कामे व्हायची. इथली बाग आणि कारंजे आजही तितकेच सुस्थितीत आहेत. फोटोग्राफीसाठी ही बेस्ट जागा आहे. गाड्यांच्या शौकीनांसाठी इथे एक सरप्राईज आहे. इथे निजामांच्या काळातल्या विंटेज गाड्यांचे प्रदर्शन आहे. यातले मुख्य आकर्षण म्हणजे 1912ची पिवळी रोल्स रॉयस. ही गाडी आजही चालण्यायोग्य स्थितीत आहे. तुम्हाला माहीत आहे का, ही गाडी केवळ प्रवासासाठी नव्हती, तर ती निजामांच्या वैभवाचं प्रतीक होती. 1912 मध्ये जेव्हा ही गाडी भारतात आली तेव्हा ती खास सोन्या चांदीच्या कोरीव कामाने सजवली होती. असं म्हटलं जातं की ही गाडी फक्त 10-12 मैलच चालली आहे, कारण ती फक्त विशेष समारंभासाठीच बाहेर काढली जायची. आजही या गाडीची किंमत करोडोंच्या घरात आहे. पॅलेसच्या प्रवेशद्वारावर एक भव्य क्लॉक टॉवर आहे. हे घड्याळ गेल्या 250 वर्षापासून सतत टिकटिक करतंय. आजही आठवड्यातून एकदा याला चावी द्यावी लागते. राजवाड्याच्या एका भागात शस्त्रागार आहे. इथे तुम्हाला मुघल काळातील तलवारी, खंजीर आणि ढाल पाहायला मिळतील. काही शस्त्रांवर चक्क हिरेमाणिक जडवलेले आहेत. तसेच निजामांच्या कपड्याचं प्रदर्शन पाहून तुम्ही थक्क व्हाल.
त्या काळातले रेशमी कपडे, सोन्याची जर आणि हाताने केलेले नक्षीकाम आजही तितकेच नवीन वाटते. इथल्या राण्यांचे दागिने आणि त्यांची जीवनशैली खरोखरच लार्जर दॅन लाईफ होती. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल किंवा तुम्हाला इंस्टाग्रामसाठी रील्स बनवायचे असतील तर चौमोहल्ला पॅलेस म्हणजे स्वर्ग आहे. कौन्सिल हॉलच्या पायऱ्यावर घेतलेला फोटो थेट रॉयल लुक देतो. मुख्य पॅलेसच्या समोर असलेल्या पाण्यात जेव्हा राजवाड्याचं प्रतिबिंब दिसतं तो शॉट मिस करू नका. चौमोहल्ला पॅलेसला 2008 मध्ये युनेस्कोचा एशिया पॅसिफिक मेरिट अवॉर्ड मिळाला आहे. यावरूनच त्याच्या सौंदर्याची कल्पना येते. हैदराबादच्या गडबडीत हे एक शांत आणि राजेशाही ठिकाण आहे. तर मित्रांनो, असा होता हा भव्य चौमोहल्ला पॅलेस. जर तुम्हाला इतिहास आणि वास्तुकलेची आवड असेल तर हैदराबादला आल्यावर इथे नक्की भेट द्या. तुम्ही याआधी या पॅलेसला भेट दिली आहे का? किंवा हैदराबादची तुमची आवडती जागा कोणती? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.